जय श्रीराम. नमस्कार सगळ्यांना. तर आपण डाळिंबाविषयी बोलत आहे. हा एपिसोड 8वा आहे, भाग 8वा. तर डाळिंबाची शेती ही एक खूप चांगली शेती आहे आणि आपल्या भागामध्ये हा सोलापूर जिल्हा किंवा सांगली जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगरचं नाव आहे नवीन आता अहिल्यानगर आणि नाशिक, या 4 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात डाळिंबाची शेती खूप प्रमाणात होते. तर ह्या डाळिंबाच्या शेतीबद्दल आपण काही अशा बेसिक गोष्टी आहेत, किरकोळ गोष्टी आहेत, ह्या गोष्टींबद्दल बोलत आहोत. तर आपण फवारणीच्या गोष्टींवर होतो शेवटच्या याच्यामध्ये. तर फवारणीच्या विषयाचं असं आहे की आपल्याला दर 15 दिवसांनी, अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, तर त्या दिवशी आपल्याला त्याच्या पौर्णिमेच्या ॲक्च्युली 2 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर स्प्रे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. की आपण पौर्णिमेच्या दिवशी स्प्रे करून त्याचा माझ्या आयडियाने रिझल्ट नाही आहे. पण पौर्णिमेच्या 2 दिवस अगोदर फवारा, 3 दिवस अगोदर फवारा किंवा 2-3 दिवस नंतर फवारा. 2 दिवस हे ओके आहे. तर ते करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त महिन्यातून रेस्ट पिरियडमध्ये महिन्यातून एक बोर्ड हा गेला पाहिजे. आणि मी ज्या गोष्टी बोलतो या गोष्टीसाठी तुम्हाला माझे पूर्ण एपिसोड, पूर्ण भाग, पूर्ण पार्ट जे आहेत ते तुम्हाला खरंच बघावे लागतील. कारण मी ह्या सिंपल गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय मी सायन्स वगैरे असं काय नाही सांगितलं. जे मी ट्राय केलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय, ज्याच्यापासून आपल्याला रिझल्ट येतो, ज्याच्यापासून आपल्याला फायदा होतो. माझी जमीन जी आहे ती तांबडी मातीबरोबर मुरमाड रान आहे, जे 100% निचऱ्याचं रान आहे. तर ह्या जमिनीवरती मी शेती करतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन कसं करायला लागतं, किती दिवसाने पाणी सोडायला लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. शेणखत कसं घालायचं, बाकी इरळणी कशी करायची, कोणत्या वेळेस केली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मी माझ्या पूर्ण एपिसोडमध्ये, पूर्ण भागांमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही ते माझे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यातून नक्कीच भेटेल. आणि जर आवडले असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर स्प्रेचं अमावस्याच्या 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर एक स्प्रे महिन्यातून बोर्डोसारखा घ्यायचा आहे. थँक्यू.